सिविक सेन्स 3 ते 4,000 स्टेप असतील. 4,000 आम्ही दोघंच आता उतरतोय. नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोरिंग सागा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आपण पाहत आहात माझ्या पहिल्या ब्लॉगचा हा दुसरा भाग. पहिल्या भागामध्ये आपण ओतूरपासून साधारणतः 140 किलोमीटरचा रात्रीचा प्रवास करून कानिपनाथ गडावर 4-4:30च्या दरम्यान पोहोचलो. त्यातील गमती जमती तुम्ही पहिल्या भागामध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहू शकता. कानिपनाथांचे दर्शन घेऊन आम्ही 7 ते 8 किलोमीटरचा नयनरम्य दृश्यांनी भरलेला घाट वळणाचा रस्ता पार करत कानिपनाथ गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. आता जर सांभाळलं सिविक सेन्स. गडाच्या पायथ्यालाच अमृतेश्वर महादेवांचे सुंदर मंदिर आहे, ज्यामध्ये एक जिवंत कुंड आहे, ज्याच्या पाण्याचा अभिषेक महादेवाला केला जातो. मग तुम्हाला कळतंय का मी काय सांगतो? हे कधी भेटलं असतं का? पाहिलं नेल्या बरोबर राहिले असते. एकदम मस्त चाललेलं आहे. मांड्या जाम झाल्यात. मंदिराच्या मागच्या बाजूनेच दगडी पायऱ्यांची एक सुंदर वाट आपल्याला निसर्गरम्य वातावरणातून गडावरती पोहोचवते. पहिले मत नाही का पोच देत. त्याच्यामुळे झालं हे सगळं. वाह क्या सीन है, वाह क्या सीन है. हे आम्हाला माहिती आहे आमचं काय चुकतंय, पण तेच करायचं म्हणून. आता आम्ही मच्छिंद्रनाथ गडापासून खाली उतरतोय. हा पायऱ्यांचा मार्ग आहे. इकडनं तुम्ही गडावरती जाऊ शकता. रस्त्याने सुद्धा एक मार्ग आहे जो डायरेक्ट गावातून डोंगराच्या पलीकडून तुम्हाला गाडी घेऊन मच्छिंद्रगडावरती पोहोचवतो. हा जंगलातला शांततेचा, एकांताचा, पण तितकाच शारीरिक श्रम करायला लावणारा हा मार्ग आहे. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या शारीरिक कॅपॅसिटी, क्षमतेनुसार हा मार्ग निवडावा, कारण याच्यामध्ये तीव्र चढाई ह्या पायऱ्यांची आहे. भरपूर पायऱ्या आहेत. साधारण हर्षात किती पायऱ्या असतील? 300-350 पायऱ्या आहेत. खड्या चढायच्या आहेत, सरळ चढायच्या. त्याच्यामुळं मी तर, तुम्ही डायरेक्टली गाडी घेऊन जा. आमच्याबरोबर 4 पोरं आली होती. 4 पोरांनी एक गाडी पुढे गेली होती, तर ती पोरं गाडीतून गेलीत. आम्ही दोघंच आता उतरतोय. त्याच्यामुळे तुम्ही नक्की ठरवा गाडीतून जायचं. आम्ही तर सांगतो गाडीतूनच जा, तेच सोयीस्कर आहे. काय हर्षात? पण दर्शन असं घेतलं चांगलं असतं. हो, हे निसर्गरम्य वातावरणात. हे बघा, वा काय सुंदर वातावरण आहे. आता आमची अवस्था तुम्ही जर विचारलीत तर ती खराब आहे, पण वातावरण सुंदर आहे. हे बघा हा परिसर. महेश, कसा वाटलं तुला ही चढाई? इकडून थांब, यांना दाखवू दे. कशी वाटली ही? माग दिसते 3 ते 4,000 स्टेप असतील. 4,000. आता हर्षा म्हणलं 300-400 असतील. 4,000 मी आलोय.
मी किती खरं असतील? सांगतो 4-1,000 स्टेप असतील. हा. त्याने 4,000 स्टेप 4,000 म्हणतोय 3-4,000 असतील. हा? 300-400 असतील 350 300-400 असतील इथेच 50 असतील. आणि शेतकरी माणूस इथेच 50 असतील. कसल्या 50 जमूच काय ना मग? हा दे छान लावलेले आहे त्यांनी. निसर्ग सौंदर्य जे प्राधान्य दिले ना ते वाखाणण्याजोग आहे. खरंय खरंय तर हे आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे मनावर आणि सगळ्या तीर्थक्षेत्रांना झाडांना प्राधान्य दिलं पाहिजे. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. अरे सर क्या बात है. तर तुम्ही पाहू शकता झाड दाखवतो त्यांना. वरती पण झाड भरपूर लावलेले आहेत त्यांनी. नमस्कार मित्रांनो, आज तुम्ही जो हा ब्लॉग पाहिला हा आज आमचा पहिला प्रयत्न आहे व्ही ब्लॉग करण्याचा. यूट्यूबवरती असे नवनवीन ब्लॉग्स आम्ही आणि आमची मित्रमंडळी यापुढे घेऊन येणार आहोत. आज आपण कानिपनाथगड आणि मच्छिंद्रगड यांचा नाईट आऊट करतानाचा प्रवास पाहिला आणि हे 2 गडांनाही आपण भेट दिली. त्याच्यामध्ये झालेल्या ह्या सगळ्या गमती मजा मस्ती ह्या तुम्हाला या ब्लॉगमधून दिसणार आहेत. असे विविध ब्लॉग्स आम्ही तुमच्यासाठी आणणार आहेत. त्यासाठी एक्सप्लोरिंग सागा या आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.